नवऱ्याच्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूल ठेवत औषधाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा केलेला बनाव उघडकीस आला. पोस्टमार्टम नंतर मृतदेहाचे दफन करण्यात आले. पुढच्याच दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर ते वाचून पोलिसांना धक्काच बसला. त्यामध्ये हत्येचे कारण काही दुसरेच होते. कानपूरच्या बिटूर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. आबिद अली पत्नी आणि मुलांसोबत राहायचा. 19 जानेवारीला आबिदची पत्नी शबानाने पोलिसांना कळवले की नवऱ्याचा शक्तिवर्धक औषधाच्या ओव्हरडोसने मृत्यू झाला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. आबिदच्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूलचे रॅपर मिळाले. शरीरावर कुठलीही जखम नव्हती. त्यावेळी पोलिसांना असे वाटले की कदाचित शबाना खरं बोलत आहे. पती आबिद अलीच्या मृत्यूवर शबाना खूप रडली. ती खूप दुःखात आहे असं कुटुंब आणि पोलिसांना वाटलं पाहिजे असा तिचा प्रयत्न होता. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबियांनी दफनविधी केला. मात्र दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट झाल्यानंतर शबानाची पोलखोल झाली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे ओव्हरडोसची कथा रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी शबानाची कसून चौकशी केली असता असे समजले की त्या रात्री शबानाने रेहान नावाच्या युवकाबरोबर बोलणे झाले होते. पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशीत सत्य समोर आले. शबाना आणि रेहानची मैत्री वर्षभरापूर्वी सोशल मीडियावरून झाली होती. आबिद घरी नसताना तो शबानाला भेटायला यायचा. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. आबिदला समजल्यावर त्याने विरोध सुरू केला. त्यानंतर दोघांनी मिळून आबिदला मार्गातून हटवण्याचा प्लॅन केला. गुन्ह्याच्या रात्री आबिद झोपल्यानंतर शबानाने रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलावले. त्यानंतर तिघांनी गळा दाबून आबिदची हत्या केली. हत्येचा संशय येऊ नये म्हणून शक्तिवर्धक कॅप्सूलच्या सेवनाने ओव्हरडोसने मृत्यू झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये प्रकरणाची सत्यता समोर आली.